मी काय मध्ये बोलतच नाही. जे काय बोलायचं ते तुम्ही बोला, मी फक्त बसून ऐकतो इथे. अजून काय बोलायचं? अहो असं कसं? आता लगीन ठरवायचं म्हणजे बोली चाली काहीतरी कराव्या लागतील ना. लगीन कुठं करायचं, कसं करायचं? हो काय? मग हे तुम्ही आता त्यांनाच विचारा, कारण मी आता खोटं बोलून थकलो. काय बोलून? मोठं बोलून थकले ते आता, असं म्हणताय. ते काय ना, मराठीत बोलायची सवय नाहीये त्यांना जास्त. तिथे जावा सुमात्रावर आमच्या भाषेत बोलतो ना आम्ही वेगळ्या. आणि मग इथे आल्यावर तुम्ही काय खुना करून बोलता? गप्पच ना, आम्ही बोलतोय ना. हे पोरांनो, तुम्हीच सांगा, तुम्हाला लगीन कसं आणि कुठं करायचंय? मला काय वाटतं, आपण लग्न आहे ना जावा आणि सुमत्रा आयलंडलाच करूया. नाही नाही, मला तिकडे लग्न नाही करायचंय. माझ्या घरच्यांना लांब पडेल. पण तुझे घरचे तिथेच राहतात ना. मग नाही, पण सगळे नाही येत ना. थोडे इथे, थोडे तिथे, थोडे इथे तिथे पसरलेत. सगळ्यांना घेऊन जाऊ ना इथून. मस्त हत्तीवरून नाही, जिराफवरून अक्षता वाटूया. जिराफ? मी जिराफ कधीच बघितला नाहीये. मग जिराफ डन. हो ना सासरे बुवा? माझ्याकडे काय बघतो तू? आहे ना सासरे बुवा, बोल ना. हो, घेऊन जाऊयात ना आपण. काय वाघ, हत्ती, सिंह, जिराफ, कोल्हे, जे काय असेल सगळे प्राणी घेऊन जाऊयात. राणीची बाग करूयात तिकडे. पण लग्न बीचवर करूया. ए बाबा मोंट्या, चपलीत रेती गेली ना की आपलं डोकंच खाचकत बघ. तू असं कर ना, एखादं पॅलेस वगैरे बघ. यांच्या माहितीत असेल ना. हा काय हो? अगं हे स्वतःचे पॅलेस असतीलच ना. हो ना सासरे बुवा? बरेचसे पॅलेस आहेत ना आमचे, भाड्यावर देतो आम्ही लोकांना. पण आपल्या लग्नासाठी आपण खाली करून घेऊ. हा, कोण आहेस तू? चेहरा दाखव. पप्पा काय करताय? चुप रे, तुझ्यामुळे त्या सगळा गोंधळ झालाय. खाली वाच. कोण आहेस तू? चेहरा दाखव. परत ते तुम्ही बंदूक दाखवून माझ्या बायकोला घाबरवताय. ही बायको कोणाची आहे ते चेक करतोय मी. दिस इज इट. माझ्या मम्मी पप्पांचा सतत अपमान होतो इथे. मला नाही करायचंय हे लग्न. लग्न मोडलं. चल मम्मी, थांब इकडे. ये नौटंकी बंद. तुम्हाला जायचं तर जा, पण हिला सोडणार नाही मी. चेहरा दाखव नाही तर शूट करीन. गुरक्याचा कफन करून मग फवाड चेक करीन. गलती तर माझ्याकडनं होणारच नाही तुला ओळखण्यात. ये पुढे चाललं इकडे. गोळी घाली ना तुला, गपचूप इथे उभा राहा. तुला ओळखण्यात गलती होणारच नाही, पण जर का झाली तरी काय फरक नाही पडत. एवढे मर्डर झाले त्यात आणखीन एक. पण ते मला नाही भारी पडणार, भारी तुला पडणार. तेव्हा आता मी थांब मोजणार.
10 मोजायच्या आत तुझा चेहरा दिसला नाही तर इतकेच गोळी घालीन तुला. कोण पाहिजे? तुम्ही तुम्ही इथं कशाला आलाय? काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला तुमची मदत हवी आहे. मी कसली मदत करणार तुम्हाला? तुम्ही बघताय ना जेडीने माझी काय हालत केली आहे ती. तेच तर, त्या जेडीला धडा शिकवण्यासाठीच आम्हाला तुमची मदत हवी आहे. जेडीने आजवर किती पाप केली हे फक्त तुम्हाला माहितीये. ती जगासमोर आणायला आम्हाला साथ द्या. माझ्या आई वडिलांनी कष्टाने कमवलेली कंपनी त्या जेडीनं गिळली. ती परत मिळवायला, आम्हाला न्याय मिळवून द्यायला प्लीज प्लीज आमच्या बरोबर उभ्या राहा. हे बघा, तो जेडी आहे ना, तो मॉन्टीचा फक्त एक प्याद म्हणून वापर करतो. मॉन्टी हाच खरा आदित्य देसाई असं सगळ्या जगाला तो ओरडून सांगतोय, पण ते खोटं आहे. तुम्ही ते पुरावे जर का आम्हाला दिलेत आणि आमच्या बाजूनी साक्ष दिलीत ना, तर खरंच. का नाही? मी तुम्हाला का पुरावे देऊ आणि मी साक्ष का देऊ? म्हणजे तुम्हाला वाचवण्यासाठी मी माझ्या पोराचा बळी देऊ काय? काय डोकं फिरलं काय तुमचं? हिराबाई, हे बघा, एकदा फक्त या सगळ्याचा शांतपणे विचार करा. मॉन्टी जे काही करतोय किंवा जेडी मॉन्टीकडून जे काही करवून घेतोय, हे सगळं तुम्हाला आई म्हणून खरंच पटतंय का? बरोबर वाटतंय? तुम्हाला तुमच्या मुलाची काळजी वाटणं हे अगदी स्वाभाविक आहे. पण जेडीला जेवढी शिक्षा होणार आहे ना, तेवढी मॉन्टीला नाही होणार. कोणाला किती बी शिक्षा होऊ दे, माझा त्याच्याशी काही बी संबंध नाही. माझी जिंदगी तुटकी पुटकी कशी का असना लय सुखात चालली. माझा पोरगा माझ्या खायाची पियाची कपडा लत्त्याची समधी अवस्था नीट करतोय, तर त्याला जेलमध्ये पाठवून मी माझ्या सुखावर पाणी फिरू काय? हे बघा, तुम्ही आत्ता आहात सुखात, पण हा जेडी सारखा माणूस असताना हे सुख उद्याही टिकेल त्याची काय गॅरंटी? आज जर तुम्ही आम्हाला साथ दिलीत ना, तर खऱ्याची जिंदगी जगाल, नाहीतर तुम्ही देखील पापात वाटेकरी व्हाल. आजपर्यंत केलेल्या सगळ्या पापांचं प्रायश्चित्त घेण्याची हीच वेळ. उद्या सारखा जेडी आणि मॉन्टी बरोबर तुम्ही सुद्धा जेलमध्ये गेला तर कोण सोडवायला येणार आहे तुम्हाला? नाही, जेडी लई शातीर माणूस आहे, तो कधीच अडकणार नाही. आणि जरी अडकला ना, तरी तो मला आणि मॉन्ट्याला नक्कीच बाहेर काढल. हो, चूक करताय तुम्ही. ज्या जेडीवर तुम्ही विश्वास ठेवताय ना, त्या जेडीनं स्वतःच्या सख्या भावाचा खून केलाय. उद्या तो तुमच्याही जीवावर उठेल. उठू दे, माझं मी बघून घेईन. तुम्ही एकदा ऐकून निघायचं, नाहीतर पायताना हाणून बाहेर काढल. मोठ्याला सांगायला पाहिजे. मायला यांच्या. हे तू कोण आहेस? तू कोण आहेस? कोण आहेस तू? इथं काय करतोय? कोण आहेस तू? घ्या ना बाई, घ्या. बाई, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्ही सुखरूप आहात इकडे. ते जेडीची माणसं ह्या घरामध्ये नाही घुसणार. घ्या घ्या.
मला काय बी समजत नाही कोण खरं कोण खोटं. जेडी किती बी खराब माणूस असला ना तरी एका जमान्यात त्याचं प्रेम होतं माझ्यावर. त्यामुळे एक विश्वास होता मला, तो माझ्याशी वाईट वागल पण माझा जीव नाही घेणार. पण आता तो विश्वास बी तुटला आणि माझा मॉन्टी त्याला तर पैशा पुढे त्याची माय बी दिसनाशी झाली. आता तो बी त्याच्या बापाला जाऊन मिळाला आणि तुम्ही सगळी कोण कुठली माणसं तुम्ही मला वाचवलं. पर का वाचवलं, कशाला वाचवलं, आता काय करू मी जगून. मेले असते तर बरं झालं असतं. अरे हीरा ऐसे बात क्यों कर रही हो? अभी अभी तो जान बची है तुम्हारी, फिर मरने की बात कर रही है. तुम्हाला आता काय होत असेल, तुम्ही कुठल्या मनस्थितीतून जात असाल याची कल्पना आहे आम्हाला. पण विश्वास ठेवा, आम्ही तुमचा जीव आमच्या फायद्यासाठी नाही वाचवलाय. तुमच्या जागी इतरही कोणी असतं ना तर त्याही व्यक्तीचा जीव आम्ही वाचवलाच असता. हीच ती गाडी. हीच ती गाडी. याच गाडीनं विजय देसाई आणि वंदना देसाईचा खून झाला. आधी सांभाळ स्वतःला. बी स्ट्रॉंग. कसं स्ट्रॉंग दिसतंय नाही काय. माझ्या आई बाबां हे असं शेडी. मामा कुठलाही माणूस एवढा क्रूर कसा असू शकतो. अरे तो माणूस नाहीच आहे, तो माणूस म्हणायच्या लायकीचाच नाही. आपण का त्याला माणूस की दाखवतोय. कशाला हे सगळं कोर्ट कचेरी वगैरे करत बसलोय आपण. सांग ना कशाला वेळ घालवतोय आपण इथे असा. आपल्याला माहितीये ना त्यांनी काय केलं. ही गाडी चालू आहे. अरे मामा सांग ना गाडी सुरू होऊ शकते का नाही. शांत हो आधी. नाही मामा खूप 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 शांत राहिलो. खूप शांत राहिलो आता नाही. तेव्हा मी काय म्हणतोय गाडी चालू करू शकशील का नाही. नाही म्हणजे होऊ शकते. गुड. मला ताबडतोब हवी ही गाडी. पास झालं तर हे न्याय मिळवायचा आहे असा प्रयत्न करण्याचा न्याय मी मिळवून देणार माझ्या आई वडिलांना. लवकरात लवकर गाडी चालू कर. हीच गाडी घेऊन जातो आणि त्या जेडीला ना चिरडून मारून टाकतो. त्याचं रक्त बघितल्याशिवाय आता आम्हाला नाही शांत बसता येणार बंधू. अरे आधी तुला जे वाटतं ते आम्हाला वाटलं नसेल का. आमच्या मनात ते विचार आले नसतील का. पण आम्ही स्वतःला अडवलं. अरे माझी बहीण आणि भाऊजी गेले, आम्ही त्याला नाही वाचवू शकलो. पण आमच्याकडे तू होतास. अरे तुला नव्हतं गमवायचं आम्हाला आणि आता नाही गमवायचं. अरे आधी आपण माणसं आहोत, जेडी सारखी जनावरं नाहीत.
आणि जनावरांच्या जर मुसक्या बांधायच्या असतील ना तर ते फक्त माणसांनाच जमतं. आणि आपल्याला ते जमणार आहे. फॉरेन्सिक एव्हिडन्सेस गोळा करतेच मी. लवकरात लवकर त्याचे रिपोर्ट्स मिळतील असा प्रयत्न करीन. ही गाडी चालू करून ती ताब्यात घ्यायची जबाबदारी माझी. येस पण मोंटेची आणि जेडीची कागदपत्र बी आहेत माझ्याकडं. येस. आता आपल्याला हवी ती जिद्द आणि चिकाटी. आता हे सगळं घेऊन आपण पोलिसात जायचं आणि जेडी विरुद्ध कायदेशीर कारवाईला सुरुवात करायची आणि त्याला तुरुंगात टाकायचं. मग बघूया तो कसा आणि कुठे पळून जातो ते. हा वा वा वा, काय टायमाला फोन केलायस तू. एअरपोर्टच्या जवळच पोहोचलो तुम्ही. दे बाबा दे, गुड न्यूज दे. फ्लाईट उडायच्या आज मला उडायचंय हवेत. गुड न्यूज दे. सर अरे अरे काय झालं, आहेस का गेलास तू? सर आहे मी आहे. आहे ना. आणि मग ती कोण, हिरा? हिरा संपली का नाही? सर हिरा वाचली आणि ती ब्रह्मेंना जाऊन मिळाली. एक काम पाहिजे तसं होत नाही. सगळी कामं मलाच करावी लागणार. आता हिराचा गेम पण मलाच करावा लागणार. ए गाडी फिराव, फिराव गाडी. नमस्कार. ब्रह्मेंचं घर आहेच ना? हो. काय झालं? त्या बाईला आधी बाहेर काढा. कुठली बाई? तीच बाई जिला तुम्ही घरामध्ये लपून ठेवली. हिराबाई जोहरी. हे बघा, आम्हाला कन्फर्म टिप मिळाली. हिराबाई इथेच आहे. एकदम शातीर क्रिमिनल आहे ती बाई. देशात आणि देशाबाहेरील मोठमोठे डॉन लोक तिच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहेत असं कळालंय आम्हाला. आणि म्हणून तिला चौकशीसाठी घेऊन जायला आलोय. अरे वा, गुन्हेगारीचा नायनाट करायला एकदम तत्पर दिसताय तुम्ही. नाही, टीप मिळाल्या लगेच धावत आला तिकडे. पण काय हो, जेव्हा आम्हाला मदतीची गरज होती तेव्हा कुठे होतात तुम्ही? हो, जास्त शहाणपणा करू नका. त्या हिराबाईला कुठे लपून ठेवलंय तेवढं सांगा. शांत. काय तू हिराबाई बद्दल कुठलंही स्टेटमेंट केलंस ना ते तुझ्या अगेन्स्ट जाऊ शकतं. आपण सगळ्यांनी शांत राहूया. आपण काही बोलायचं नाही. वी हॅव राईट टू रिमेन सायलेंट. बरोबर ना सर? अच्छा, म्हणजे तुम्ही वकील आहेत वाटतं? हो. तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहात. तुम्हाला संशय, तुम्ही झडती घेऊ शकता. आम्ही काय बोलणार नाही. हे पोलीस इन्स्पेक्टर आहेत. ते हिराबाई जोरीना शोधायला आलेत आणि घराची झडती घेणार आहेत. ते झडती घेतील आणि निघून जातील. या सर. झडती घ्या सगळ्या घराची. अरे अरे अरे, कुठे कुठे चाललाय? मागे वा, मागे मागे होता की देऊ सोडा. अहो आजोबा, पोलीस आहेत आम्ही. मी तुम्हाला जोकर म्हटलं का? म्हटलं नाही. हे बा, मी वरून ताकबाग ओळखतो. तुमची खाकी वर्दी बघूनच मला वाटलं की गोऱ्या साहेबांनी तुम्हाला इथे फौजदार म्हणून पाठवलंय. गोऱ्या साहेब? कोण गोऱ्या साहेब? हो, मला हे सांगा, गोऱ्या साहेबांनी तुम्हाला बेसिक मॅनर्स शिकवल्या नाही? की कोणाची खोलीत जायचं असेल तर मॅ कमिन सर म्हणावं आणि परवानगी मिळाल्यावर आज जावं. त्याला मी शिकवतो. त्यामागे विचारा, मॅ कमिन सर. अरे यार, म्हातारा लय पकवतो यार. बर, मॅ कमिंग सर? नो नेव्हर. पहिले काम काय ते सांगा. आजोबा, झडती घ्यायला आलोय आम्ही. आम्हाला टीप मिळाली हिरा तुमच्या घरात आहे म्हणून. हिरा? हिरा? ओ हिरा आहे ना, आहे माहित आहे, माहित करे. कुठे आहे? आहे पलंगाच्या खाली. खाटेखाली? हो, शोधा खाटेखाली.
हो आजोबा, आम्हाला काय शेंडी लावताय काय? खाटेखाली ट्रंक आहेत फक्त. अहो हिरा काय उड्यावर ठेवतात का? ट्रंकेतच ठेवणार हिरा. अहो एवढ्या छोट्या ट्रंकेत हिरा कशी असणार? थोडक्यात सांगतो तुम्हाला. झालं काय, परवा रात्री मी शतपावलीकडे लंडनला गेलो. तिथे राणीच्या बागेत फिरताना मला झेब्राच्या पिंजऱ्याजवळ तिचं नाव विसरलो बघा, ती मोठी बाई, ती एल्की भेटली. आता एल्की म्हणजे कोण? एल्की म्हणजे क्वीन विक्टोरिया. मी तिला प्रेमाने एल्की म्हणतो. हॅलो हाय झाल्यानंतर तिने विचारलं, काय ब्रह्मे चहा घेणार? म्हटलं मुळीच नाही, मी इतकी पायपीट करत आलो होते चहा प्यायला. अनेक वर्षापूर्वी तुमच्या इंग्रजांनी आमचा कोहिनूर हिरा चोरला होता, अजून परत नाही केला, तो घ्यायला मी आलोय. तिचे लक्ष गेलं माझ्या हाताकडे, जो अटारीच्या सोट्यावर पोचला होता. सरकली ती आणि ती लागलीच मला तो मुकुट दिला. तो मुकुट ज्यात तो हिरा दडलेला आहे कोहिनूर, आणि तोच मुकुट मी खाली ट्रंकेत ठेवलाय. घेऊन जा तुम्ही, नेहरूजींना द्या आणि त्यांना म्हणा की आप्पा ब्रह्मेने तुम्हाला पोट खायला बोलवलंय. अरे बापरे, आता मी इथं 2 मिनिटं जरी थांबलो ना तरी मला मेंटल हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागेल. चल निघूया. तेवढं करा मात्र. हिरा ये ये ये. मी म्हणालो होतो ना तुला की मी असताना तुला काहीही होणार नाही. लय मेहरबानी झाली. मेहरबानी कसली ग बेटा, तू माझ्या मुलीसारखी, वंदनासारखी आहे. तिला तर नाही वाचवू शकलो मी, तुला वाचवता आलं यात मला समाधान आहे. काय झालं? काय नाही. काही नाही. कसं तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसतंय टेन्शन. कसला तरी विचार करताय तुम्ही, हो ना? कसला विचार करायचा, किती आणि कोणाकोणाचा विचार करायचा, त्याचाच विचार करते. माझं ना त्या तराजू सारखं झालंय. म्हणजे एका पारड्यात माझ्या कलेजाचा तुकडा, माझा मोंट्या, पण दुसऱ्या पारड्यात तुमच्यासारखी जीवाला जीव देणारी, जीव लावणारी माणसं आहेत. कधी हे पारडं जडवत आहे तर कधी हे पारडं जडवत आहे. काय करावं मला कायच कळत नाही. तुम्हाला आत्ता काय होत असेल हे कळतंय मला, पण तुम्हाला माहितीये महाभारताचं युद्ध चालू होतं ना, तेव्हा अर्जुनाचं सुद्धा अगदी असंच झालं होतं. युद्धात शत्रू म्हणून समोर कोण तर कौरव, आणि कौरव दुसरे तिसरे कोणी नसून ते पांडवांचे भाऊ. मग स्वतःच्याच भावांच्या विरोधात लढायचं, त्यांना हाणून पाडायचं आणि स्वतः जिंकायचं, हा विचार, ही कल्पना सहन नव्हती होत अर्जुनाला. मग तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलं की एखाद्यावर जर का अन्याय होत असेल ना, तर त्याला न्याय हा मिळालाच पाहिजे. एखाद्याची चूक असेल तर त्या चुकीची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. आणि हे सगळं करणं जर का तुझं कर्तव्य असेल तर अर्जुना, तू हे कर्तव्य पार पाडलंच पाहिजे. पण ती समधी देव माणसं होती, मी देव नाही आणि कधी बनू बी नाही शकत. मी न शिकलेली अडाणी बाई, कसला बी विचार न करता स्वतःच्या जीवावर जगणारी, माझ्या मनाला जे जे पटल तेच करत आले मी. पण आता माझ्या मनात 10 विचार सुरू आहेत. मग त्या सगळ्या गोष्टींपैकी जी गोष्ट तुम्हाला मनापासून पटती आहे ती तुम्ही करा. हे बघा, माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही जे काही कराल ना ते योग्यच कराल. हा, पण एकच सांगते, त्या जेडीच्या पापांचा खुलासा करण्याची
त्याला त्याच्या चुकांची अद्दल घडवण्याची आणि स्वतः परत एकदा सन्मानाने जगण्याची ही शेवटची संधी आहे तुमच्या आयुष्यात. त्यामुळे ही संधी अशी सोडू नका. नाही मी घेते. अरे मी घेते. अरे मी काय करू? तुम्ही ते टेबल घ्या. हा टेबल जड अरे हे काय घेऊन चाललाय? ए सईने सांगितलंय गाण्याला मला. सईने टेबल आणायला सांगितलंय. अरे हे नको का डेकोरेशन साठी? काय आहे? अरे काय काय ना, चला पटापटा तयारी लागा. प्रेसवाले आता एवढ्यात येतील, आवरा पटकन. दादा, मैंने प्रेस के कपड़े भी ना अलग से बांध के रखे. अरे भगवान, वो कपड़े वाले प्रेस के बारे में नहीं बोल रहे, वो प्रेस कॉन्फ्रेंस वाली प्रेस के बारे में बोल रहे. न्यूज वाले, मीडिया वाले. हॅलो बंधू मामा, त्याची पण सगळी तयारी झालेली आहे. एकदा सगळी खुर्च्या आणि टेबल मांडामांड झाली की मग संपला विषय, झालं काम. नाही पण मला काय वाटतं माहितीये का भाई, आपण ना एक हॉल बुक करायला पाहिजे होता. हे असे घरी नसते उपद्व्याप करण्यापेक्षा ते जास्त बरं झालं असतं ना. अरे अक्कल आहे का तुला? हिराबाईंना बाहेर घेऊन जायचं म्हणजे केवढी रिस्क आहे याची कल्पना आहे का तुला? हे बघ पिंट्या, हिराबाई आपल्या घरात सुरक्षित आहेत. त्या कोर्टाचा निकाल बिकाल लागेपर्यंत ते सुरक्षित राहणं महत्वाचं आहे. राहणार नक्की राहणार. बी पॉझिटिव्ह. बोललो तू त्यांना कपडे दे आणि तयार कर. त्यांना प्रेस समोर जायचंय. हॉलचा एकदा विचार करून बघूयात ना आपण. करू हॉल सुद्धा बुक करू, पण पार्टी करायला केसचा निकाल लागल्यानंतर. हो, मी पोलिसात तक्रार पण करतो आणि कोर्टाची ऑर्डर पण घेऊन येतो. हे दिवस 6 मिनिटात निघून जातील आणि आदित्य कंपनीच्या मालक पदावर विराजमान होईल. पण आहेत कुठे बाळराजे? थोरल्या महाराजांचा. काय रे, कुणाचा फोन आहे? अनोळखी नंबर आहे. अरे उचल, ते हिराबाईचाच असेल. आणि लाऊडस्पीकरवर टाका फोन. हॅलो. बाई 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 बाई. सिंधू तू? अय्या, वेगळ्या नंबरवरून कॉल केला तरी आवाज ओळखलात तुम्ही माझा? हे बघ सिंधू, आम्ही ऑलरेडी इकडे आमच्या व्यापात अडकलेलो. आता मला तुझा मनस्ताप नको. आणखी मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाहीये. फोन ठेवून दे. इच्छा असो वा नसो, तुम्हाला माझ्याशी बोलावंच लागेल आणि माझं ऐकावं सुद्धा लागेल. कारण हिरा माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे, माझ्याकडे आहे. आता ती माझ्या ताब्यात कशी आली, कधी आली, कुठून आली, तिचं मी काय करणार आहे, तुमचं मी काय करणार आहे, असे अनेक प्रश्न पडले असतील नाही तुम्हाला? सिंधू, वाटेल ते बोलू नकोस. ती असली थट्टा करत बसायला आणि ऐकायला आमच्याकडे अजिबात वेळ नाहीये. अहो, 21 वर्षापूर्वी नशिबाने माझी केली ना, ती होती थट्टा. पण आज तेच नशीब फळफळलंय. सोन्याच्या पावलांनी, हिराच्या रूपात साक्षात लक्ष्मी आलीये माझ्या घरी. तेव्हा आता तुम्ही सुद्धा तुमच्या घरातली तिजोरी खुली करा आणि त्यातली थोडी दक्षिणा मला द्या. म्हणजे मी या लक्ष्मीला तुमच्या घरी पाठवते. तुला वेळ तरी लागलाय किंवा तू खोटं तरी बोलतेस? खरं काय आणि खोटं काय ते कळेलच तुम्हाला थोड्या वेळात. पण तोवर 10 कोटी रुपयांची व्यवस्था करून ठेवा. कारण ते हाती आल्याशिवाय मी काही हिराला तुमच्या ताब्यात देणार नाही.
संकट वेगवेगळ्या स्वरूपामध्ये समोर उभी राहत आहे. एकाशी लढलं की दुसरं, दुसऱ्याशी लढलं की तिसऱ्याशी लढलं की आता ही सिंधू, हे भूतकाळातलं भूत सिंधूच्या रूपाने समोर येऊन उभं राहिलंय. त्यावेळी मी तिला अद्दल घडवत होतो तर तुम्ही मला रोखलं आणि आता ती काय करते बघताय का? दादा मामा तुम्ही जरा शांत व्हा, चिडचिड करू नका प्लीज. शांत होऊन काय होणार आणि शांत होऊ कसा? ती हिरा त्या सिंधूच्या ताब्यात आहे, ऐकलं ना? अरे दादा, ती सिंधू बोलली आणि तू विश्वास ठेवलास? अरे तुला तर जास्त अनुभव आहे तिच्या खोटेपणाचा. नाही तर काय, तर कित्येक वेळा आपल्याशी खोटं बोलली. मी तुला लिहून देतो, हिरा तिच्याकडे नसणार. काय आदित्य? नाही, मला पटतंय तुझं, पण मग ती हिरा आहे कुठे? कारण ते जेडीच्या माणसांनाही माहित नाही. मी त्यांचा आवाज ऐकला फोनवर, ही आपल्या एवढेच कन्फ्युज होते. पण जेडी कशावरनं खरं बोलत असेल? जर का जेडी सुद्धा खोटं बोलत असला तर? आणि सिंधू मामी आणि त्याची जर काही मिली भगत असली आणि ते दोघं मिळून आपल्याशी खोटं बोलत असतील, आपल्याला त्रास द्यायला, तर? एक मिनिट, आपण ना काय असेल याचा विचार करून ना आत्ताच पॅनिक होतोय. आपण जरा शांत होऊयात आधी. शांत राहायला काय होणार आहे? खरं खोटं कळणार आहे? काय ग, बोलत का नाही? कोणाचा मेसेज आहे? सिंधू मामींचा. त्यांनी हा व्हिडिओ पाठवला, हे बघा. अहो मला सोडा की, मी पाया पडते तुमच्या. बरं नका सोडू, पण त्या कचऱ्याच्या बदबूचं काहीतरी करा. मला श्वास घ्यायला त्रास होतोय. मग काय करू? ऑक्सिजन सिलेंडर मागवू? तुम्हाला जमल ते करा, पण करा काहीतरी. ए सटवे, जास्त जीप चालवू नकोस हा. नाही तर हात आणि डोळे बांधलेत तसं तोंड पण बांधून टाकेन. सिंधू म्हणते ते खरं आहे. अरे पण मग ते करायचं का? तू काळजी करू नकोस, काढू आपण काहीतरी मार्ग काढू. हा, आणि हिरा सिंधूच्या हातात आहे म्हणजे सेफ आहे. ही जर जेडीच्या हाती लागली असती तर तिचा जीव गेला असता.